जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेली जी शिक्षक भरती आहे आणि सध्या जो काही चालू असलेला राऊंड आहे विथ इंटरव्ह्यूचा, त्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हा सर्व अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। त्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्यातल्या त्यात कोणते उमेदवार जे आहे पुढच्या राऊंडसाठी पात्र असतील आणि कोणते उमेदवार पुढच्या राऊंडसाठी पात्र असणार नाहीत, त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत। महत्त्वाचा खुलासा आहे, एक महत्त्वाचं कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन आपण दूर करणार आहोत। सध्याच्या घडीला जे काही शिक्षक भरती संदर्भामध्ये संस्थांमध्ये इंटरव्ह्यूची पोझिशन आहे, परिस्थिती आहे, विविध अभियोग्यताधारकांचे जे काही मतांतरे आहे त्याविषयी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अभियोग्यताधारकांची बाजू, सरकारची बाजू आणि ॲक्च्युअल जे आहे संस्था चालकांची बाजू या संदर्भामध्ये काय आहे त्याविषयी देखील डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, मागच्या जवळपास 20-22 दिवसांपासून पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच संस्था चालकांनी आपल्या लेवलवरती SOP नुसार इंटरव्ह्यू घेतलेला देखील आहे। सर्व अभियोग्यताधारक जे की या राऊंडसाठी पात्र ठरले होते त्या उमेदवारांनी आपल्या रिकमेंडेड ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू देखील दिलेला आहे। बऱ्याच उमेदवारांचं सिलेक्शन देखील झालेलं आहे। सर्वात पहिल्यांदा ज्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत की कोणते उमेदवार पुढच्या राऊंडसाठी पात्र असतील आणि कोणते उमेदवार पुढच्या राऊंडसाठी पात्र नसणार आहेत। बघा, मागच्या 2-4 दिवसापासून मलाही बऱ्याच अभियोग्यताधारकांचे पर्सनली फोन कॉल्स आलेत किंवा मेसेजेस आलेत की सर, माझं जे आहे मी XYZ एका संस्थेमध्ये इंटरव्ह्यू दिला होता आणि त्या संस्थेनं माझं सिलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे, परंतु आता मला त्या ठिकाणी जॉब करण्याची इच्छा नाही, माझ्या घरापासून लांब आहे किंवा इतर जे काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आहेत। म्हणजे मला जरी त्यांनी जॉईनिंग लेटर इश्यू केलेलं असेल तरी देखील मला त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये रुजू होण्याची इच्छा नाही। मग आता मी त्या ठिकाणची जर का जॉईनिंग नाकारली तर मला पुढच्या फेजकरिता या ठिकाणी या राऊंडमध्ये फेज 2 आपण ज्याला म्हणूया, त्या फेज 2 करिता मला कॉम्पीट करता येणार आहे किंवा नाही, असा त्यांचा प्रश्न होता। त्यावेळेस मी जनरली जो काही नियम आहे की जोपर्यंत आपण जॉईनिंग स्वीकारत नाही तोपर्यंत आपलं नाव पवित्र पोर्टलवरून डिलीट होत नाही, त्या नियमाप्रमाणे मीही बऱ्याच अभियोग्यताधारकांना बोललो होतो की आपण जे आहे पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल असाल। परंतु पुन्हा एकदा त्या अभियोग्यताधारकांच्या भविष्याकरिता आपण ती माहिती रिव्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला वरिष्ठ लेवलवरून। तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की एकदा जर का संस्थेनं तुमची निवड केली तर तुम्ही जे आहे त्या गटासाठी पुढच्या राऊंडला पात्र नसणार आहात। मग तुम्ही जॉईनिंग घेतली तरी चालेल, जॉईनिंग जरी नाकारली तरी देखील चालेल। याचा अर्थ काय आहे की ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु ते उमेदवार या ठिकाणी आपली जी काही इच्छा आहे ती नसल्या कारणाने जॉईनिंग नाकारत आहेत, ते पुढच्या राऊंडसाठी पात्र नसणार आहेत सेम लेवलकरिता। आता त्यांना जर का या राऊंडला 1 ते 5 ला सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांनी नियुक्ती नाकारली तर पुढच्या राऊंड करिता ते 1 ते 5 ला पात्र नसतील, परंतु 6 ते 8 किंवा 9 ते 10 किंवा 11 ते 12 या वर्गासाठी जर का ते पात्र असतील तर त्यांना जे आहे त्या वर्गाकरिता कॉम्पीट करता येणार आहे, त्यांना प्रेफरन्सेस त्या वर्गाचे येणार आहे। हे एक मिसकन्सेप्शन या ठिकाणी जे आहे निर्माण झालं होतं, त्या गोष्टीचं मी तुम्हाला लोकांना या ठिकाणी क्लॅरिफिकेशन करत आहे। जनरली ज्या नियमाप्रमाणे आपण त्या गोष्टी बोलत होतो त्या गोष्टी आपण प्राथमिक लेवलला विचारलेल्या आहेत। मला मिळालेली माहिती हीच आहे की जरी त्यांनी नियुक्ती नाकारली तरी देखील ते पुढच्या राऊंडकरिता सेम लेवलला पात्र नसणार आहे। तरी देखील माझी अभियोग्यताधारकांना विनंती असेल ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपल्या लेवलवरून या संदर्भामध्ये मेल करावा किंवा जे काही आयुक्त कार्यालय आहे किंवा संबंधित संस्था चालक आहे, तिथले मुख्याध्यापक आहे, त्यांच्याशी बोलून पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घ्यावं की ते पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय आहे किंवा नाही।
मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे सेम स्तरासाठी, सेम स्तरचा अर्थ लक्षात घ्या, 1 ते 5चा स्तर असेल तर 1 ते 5च्या स्तरासाठी ते पात्र नसतील, 6 ते 8ला नियुक्ती झाली असेल तर 6 ते 8ला नियुक्तीकरिता ते पुढच्या राऊंडला या ठिकाणी पात्र नसतील, अशी एक माहिती मिळालेली आहे. आता राहतो आहे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, की मी XYZ संस्थेला गेलो होतो किंवा मला 10 संस्था आल्या होत्या आणि 10 संस्थेला मी गेलो, परंतु एकाही संस्थेला माझी निवड झालेली नाही. मी इंटरव्ह्यू दिला, मग माझी निवड झालेली नाही, तर मग अशा परिस्थितीमध्ये मी पुढच्या राऊंडसाठी पात्र असेल का? तर त्याचं उत्तर आहे येस. कारण तुमची निवड झालेली नाहीये. जोपर्यंत आपली निवड होत नाही तोपर्यंत आपण त्या पोर्टलच्या बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकलेलं नाही ते उमेदवार फेज 2 करिता किंवा रिक्त अपात्र जागा ज्या काही असेल, येणारे जे पुढचे राऊंड आहे या टेटच्या स्कोरवरून त्या सर्व राऊंड करिता आपण पात्र असणार आहात. तरी देखील मी दिलेली माहिती आहे आपल्या लेवलवरून पुन्हा एकदा जे आहे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करावा. आता येऊया आपण की जे काही परिस्थिती, ऍक्च्युअल परिस्थिती विथ इंटरव्ह्यू मध्ये होते आहे त्या संदर्भामध्ये बघा. ज्या पद्धतीने पवित्र पोर्टलवर खाजगी संस्थांच्या संदर्भामध्ये एक डाऊट क्रिएट केला जातोच आहे मागच्या कित्येक वर्षापासून, जेव्हापासून पोर्टल निर्माण झालेलं आहे तेव्हापासून, की मुलाखतीला गेल्याच्या नंतर काही ना काही प्रमाणावरती पैशांची डिमांड त्या ठिकाणी केली जाते आहे. हा आरोप या ठिकाणी पवित्र पोर्टलवर केला जातो आहे. तर पहिली जर का आपण बाजू या ठिकाणी विचारात घेतली तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आहे की बऱ्याचशा संस्था या राऊंडमध्ये अशा आहेत की ज्यांनी विदाऊट डोनेशन किंवा विदाऊट कोणत्याही प्रकारची डिमांड न करता फक्त क्वालिटी बेसिसवरती या ठिकाणी निवड केलेली आहे. काही लोकांना ही जी गोष्ट आहे ती खरी वाटणार नाहीये, परंतु रियालिटी हीच आहे. कारण आम्ही लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे अभियोग्यताधारक आहेत मॅक्झिमम अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचतो आहेत. त्या लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत आहे वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्या गोष्टींच्या स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला या गोष्टी सांगत आहे की विदाऊट डोनेशन बऱ्याच संस्थांनी फक्त क्वालिटीच्या बेसिसवर विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे. आता काही संस्था अशा देखील आहेत, बऱ्याच संस्था आहेत, काही नाही, बऱ्याच संस्था अशा देखील आपल्याला आढळलेल्या आहे की काही संस्थांनी डायरेक्टली आणि काहींनी इनडायरेक्टली या ठिकाणी जे आहे डोनेशनची डिमांड केलेली आहे. काहींनी फारच भरमसाठ डोनेशन या ठिकाणी मागितलं, तर काही लोकांनी फारच क्षुल्लक अशा प्रकारचं, म्हणजे आम्हाला बिल्डिंग फंडच्या नावाखाली काही डोनेशन तुम्हाला नंतर द्यावं लागेल, अशी देखील डिमांड या ठिकाणी केल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. बऱ्याच अभियोग्यताधारकांनी तक्रार केली आहे. आता याचा पुरावा जर का मागायचा प्रयत्न केला तर पुरावा या ठिकाणी उपलब्ध नाहीये. कारण होतं काय आहे की ज्या वेळेस अभियोग्यताधारक त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो त्यावेळेस त्याला स्ट्रिक्टली असं सांगितलं जातं की तुमचा जो मोबाईल आहे तो स्विच ऑफ करा आणि अगोदर बाजूला ठेवा आणि त्यानंतर तुम्ही डेमो जो काही इंटरव्ह्यू आहे तो फेस करा. आणि त्या दरम्यान मग ज्या वेळेस संपूर्णतः आपला मोबाईल स्विच ऑफ असतो त्यावेळेस जे आहे अशा प्रकारच्या डिमांड्स या ठिकाणी केले गेल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. अशा वेळेस जे आहे अशा सिच्युएशनमध्ये पुरावा या ठिकाणी देणं हे कठीण जातं. परंतु जे आहे आपल्या अभियोग्यताधारकांनी ज्या गोष्टी त्यांच्या अनुभवातून सांगितलेल्या आहेत त्या याच आहे. काही ठिकाणी डोनेशनची मागणी देखील झालेली आहे, काही ठिकाणी डोनेशनची मागणी झालेली नाही, क्वालिटीच्या बेसिसवर घेतलेला आहे. काही ठिकाणी असं देखील घडलेलं आहे की तुम्ही आता सध्या जे आहे विदाऊट डोनेशन काम करा, परंतु ज्यावेळेस 3 वर्षानंतर तुमचं प्रोबेशन पिरियड कंप्लीट होईल, म्हणजे शिक्षण सेवक कालावधी कंप्लीट होईल, त्यावेळेस तुम्हाला काही ना काही जे आहे संस्थेला देणगी म्हणून द्यावी लागेल. मग तो बिल्डिंग फंडच्या नावाखाली असेल किंवा शाळेला एखादी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या स्वरूपामध्ये असेल, ते त्यावेळेस डिसाईड केलं जाईल. अशी देखील मागणी या ठिकाणी केली जाते आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला लोकांना निश्चितपणाने आश्चर्य वाटेल की त्याही पद्धतीने या ठिकाणी घडलेलं आहे की बरेच मुख्याध्यापकांचे मला फोन येऊन गेले की त्यांच्याकडे एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की एक संस्था आहे ज्यांच्याकडे 2 जागा होत्या. 2 जागा त्यांनी पवित्र पोर्टलला दिल्या होत्या. पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस यादी लागली रिकमेंडेशनची त्यावेळेस 2 जागांसाठी 20 उमेदवारांची यादी त्यांच्याकडे लागली. ज्यावेळेस त्यांनी स्वतःहून त्या उमेदवारांना फोन कॉल्स केले की तुमची जी निवड आहे आमच्या संस्थेकरिता झालेली आहे आणि आमच्या संस्थेनं XYZ या तारखेला इंटरव्ह्यू ठेवलेला आहे, आपण या. तर त्या 20 उमेदवारांपैकी 8 उमेदवार ऑलरेडी जे आहे जिल्हा परिषदेला जॉईन आहेत.
त्यामुळे त्यांनी तर येण्यासाठी स्पष्टपणाने नकार दिला. उरलेले जे 12 उमेदवार आहेत त्यांनी इंटरव्ह्यूला येऊ असं सांगितलं होतं. त्या 12 पैकी ॲक्च्युअलमध्ये जे आहे 4च उमेदवार या ठिकाणी इंटरव्ह्यूला आले आणि 4 उमेदवारांपैकीही त्या मुख्याध्यापकांच्या मतानुसार की बरेच उमेदवार हे 4 पैकी 3 उमेदवार अतिशय कमी IQचे होते किंवा आम्हाला जेवढी क्वालिटी हवी आहे तेवढ्या क्वालिटीचे नव्हते. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडची जी जागा होती ती MSc BEdची BSc BEdची जागा होती आणि आम्ही त्यांना जे आहे समभुज त्रिकोणाचा फॉर्म्युला विचारला तर त्याचंही उत्तर त्यांना व्यवस्थितपणाने देता आलं नाही. म्हणजे एवढी कमजोर उमेदवारांची यादी त्या ठिकाणी आलेली होती. आता ते कितपत खरं बोलत आहेत त्यावरती देखील आपल्याला प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो, कारण पवित्र पोर्टलवर आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे की क्वालिटी असलेले शिक्षकच या ठिकाणी जे आहे त्यांची निवड होऊ शकते. आता त्यापैकी त्या 4 उमेदवारांपैकी 4ही उमेदवार जे आहे फार लांबून आलेले होते आणि त्यामुळे जरी त्या उमेदवारांची क्वालिटी कमी असताना देखील आम्ही त्यांच्यापैकी 2 उमेदवारांचं सिलेक्शन केलं, परंतु दोन्ही उमेदवारांनी आम्हाला त्या ठिकाणी जॉब करायचा नाही, कारण आम्हाला आमच्या गावापासून 500 किलोमीटर, काही जणांचं 700 किलोमीटरचं ते डिस्टन्स पडतं, त्यामुळे आम्ही जॉब करणार नाही, अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलं. त्यांनी जे वेटिंगला असलेले जे 2 उमेदवार होते त्यांना देखील अप्रोच केलं. त्याही लोकांनी त्या ठिकाणी जॉईनिंग घेण्यापासून मनाई केलेली आहे, तेही विदाऊट डोनेशन. अशा परिस्थितीमध्ये त्या मुख्याध्यापकांचं मत असं होतं की सर अशा परिस्थितीमध्ये आम्ही नेमकं काय करायचं आहे, कारण ऑलरेडी मागच्या 4 वर्षापासून आम्ही या जागा भरण्याकरिता प्रयत्न करतो आहे. आमच्याकडे विद्यार्थी संख्या भरपूर आहे आणि शिक्षकांची संख्या कमी आहे. 1 ते 7 वर्ग आहे आणि त्यामध्ये आम्ही 5च शिक्षक या ठिकाणी काम करतो आहे. आम्हाला 2 शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे. परंतु जर का अशा प्रकारे उमेदवार या ठिकाणी जॉब करायला नकार देत असतील तर मग आमची व्यवस्था काय? तर असं देखील मुलाखतीमध्ये जे आहे घडताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे ही जी संपूर्ण परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा घेता आपल्याला एक गोष्ट निश्चितपणाने म्हणावी लागेल की बऱ्याच संस्थांमध्ये जे आहे, जे रेप्युटेड संस्था आहे त्या ठिकाणी चांगले क्वालिटीवाले शिक्षक पोहोचले. काही शिक्षकांना जे आहे विदाऊट डोनेशन जॉब मिळालं, काहींना थोडाफार डोनेशन या ठिकाणी द्यावं लागलं. काही शाळा अशा आहेत की त्या फ्रीमध्ये घ्यायला तयार होते, परंतु त्यांना कोणी उमेदवार मिळाला नाही. आणि जास्तीत जास्त जे उमेदवार जॉईनिंग नाकारत आहेत त्या उमेदवारांपैकी माझा स्वतःचा अनुभव एक आहे की ते उमेदवार आहे की ज्यांना मॅक्झिमम स्वतःवर खात्री आहे की माझा नंबर जो आहे तो फेज 2 मध्ये लागणार आहे आणि फेज 2 मध्ये लागत असल्या कारणाने मग मी या ठिकाणी संस्थेवर का बरं काम करू, या उद्देशानं जरी त्यांची निवड झालेली असेल तरीही तो जॉब करण्यापासून, रुजू होण्यापासून त्या लोकांनी मनाई केल्याचं देखील प्रकरण आपल्याला या ठिकाणी येत आहे. परंतु अशा उमेदवारांकरिता ही महत्त्वाची सूचना मी या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ इच्छितो की आपण जर का एकाच लेवलसाठी या ठिकाणी पात्र असाल, जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेलो आहे की एकाच लेवलला जर का तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्ही ती नियुक्ती नाकारली तर त्या लेवलकरिता तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी चान्स मिळणार नाही. त्यामुळे आपण या सगळ्या बाबींचा आढावा घ्यावा आणि त्यानंतरच रुजू व्हायचं आहे किंवा आपल्याला नकार द्यायचा आहे तो जो निर्णय आहे तो घ्यावा. माझ्या वतीने मी जी काही माहिती दिली होती त्या माहितीचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा क्लॅरिफिकेशन या ठिकाणी करत आहे, कारण ऑलरेडी ज्या पद्धतीने आपल्याकडे माहिती आहे की उमेदवाराचं नाव पवित्र पोर्टलमधून तेव्हाच बाहेर केलं जातं ज्यावेळेस तो जॉईनिंग होतो, म्हणजे कुठेतरी जॉईन होतो. आणि जर का तुमची आता निवड झाली तर तुम्ही जॉईन नाही झाले तर तुम्ही पोर्टलमध्ये राहणार अशी माहिती प्राथमिक होती आपल्याकडे, परंतु मी ती माहिती व्हेरीफाय करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला तर मिळालेली माहिती हीच आहे की ते उमेदवार त्या लेवलकरिता पात्र नसणार आहे. तर ही संपूर्ण जी स्टोरी आहे ती सध्याच्या घडीला जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे त्या संदर्भामधली आहे. या संदर्भामध्ये आणखी काही तुमच्या मनामध्ये जर का शंका असेल, डाऊट्स असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि कालच्या तारखेला जे आहे सर्व संस्थांना आपल्या सिलेक्टेड किंवा रिजेक्टेड किंवा अनअवेलेबल उमेदवार किंवा डिस्क्वालिफाय झालेल्या उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलला अपलोड करायची होती. या उमेदवारांना याच आठवड्यामध्ये जे आहे जॉईनिंग मिळून जाणार आहे. ज्या उमेदवारांचं या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे
त्या सर्व उमेदवारांना आपल्या चॅनलच्या वतीने आणि जेवढे अभियोग्यताधारक आहेत त्या सर्व अभियोग्यताधारकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्या उमेदवारांचं अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन होऊ शकलेलं नाही त्या सर्वांना माझ्या वतीने संवेदना. आणि एक गोष्ट नक्की सांगेल की बेटर लक नेक्स्ट टाइम.